आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये. लातूरमधल्या तरुणाच्या आत्महत्येनंतर भुजबळ पंकजा मुंडेंचं विविध राजकीय नेत्यांचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींचं आरक्षण जाहीर. ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी. नाशिकनंतर महाराष्ट्रात सुद्धा सत्ताधाऱ्यांविरोधात उद्रेक दिसणार. शिवसेना मनसेच्या मोर्चातून संजय राऊतांचा सरकार विरोधात एल्गार. तर ठाकरे ब्रँड संपणार नाही, बाळा नांदगावकरांनी ठणकावलं. रोहा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं गोगावले नाराज. कुरडू मुरुम उपसा प्रकरणाचा अहवाल झी24 तासकडे. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका. तसंच उत्खननापूर्वी कुठलीही पूर्व परवानगी घेतली नसल्याची माहिती. कुरडू मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका. अहवालामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता. निवडणुकीआधी अजित पवारांचं पिंक जॅकेट. आता दादांनी रेतीचं जॅकेट घातलंय का? IPS महिला क्लिप प्रकरणी आदित्य ठाकरेंचा अजित पवारांना टोल. PF खातेधारकांसाठी गुड न्यूज. आता PFचे पैसे ATM आणि UPI मधूनही काढता येणार. 1 लाखापर्यंत PF रक्कम काढता येणार.